भाविक भक्तांनो, पुन्हा एकदा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आजचा आपला अभंग घेण्या अगोदर मी 2 ओळी सादर करते. असं म्हटलं जातं, सर्प विंचूचं नशीब, सर्प विंचूचं नशीब, धन कोळसा हातात, काळोख डोळ्यात भरतो, उजडही जाई माटात. अंगावर फिरती पाप, भोवंडीत गुंतवती वाट, तुका म्हणे पाप नाडा, हिताच उघडेल दारात. किती छान याचा असा भावार्थ आहे आणि याच नुसार आपला आजचा अभंग आहे. सर्प विंचू दिसे, धन अभाग्या कोळसे, आला डोळ्यांशी कवळ, तेने मळले उजड. अंगाचे भोवंडी, भोय झाड फिरती धोंडी, तुका म्हणे नाड, पाप ठाके हिता आड. किती छान प्रकारे याचा भावार्थ आहे आणि याचा भावार्थ जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आलेले आहे नेहमीप्रमाणे बाळासाहेब भाईजी. चला तर याचा भावार्थ आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार बाळासाहेब भाईजी. नमस्कार. तर आजचा आपला अभंग असा आहे, सर्प विंचू दिसे, धन अभाग्या कोळसे. याचा काय बरं भावार्थ होतो? या ठिकाणी सुंदर भावार्थ या अभंगामध्ये या ओळीमध्ये आहे की जसं आपण बघतो की सर्प चावल्यानंतर किंवा विंचू चावल्यानंतर किती वेदना होतात. आता ज्यांना चावलेला आहे त्यांना त्याचा अनुभव आहे. त्याचप्रमाणे आपण बघतो की जर आपण धगधगता कोळसा, त्याची जी आग आहे, तो कोळसा जर आपल्या अंगावर पडला तर किती तिची जी त्याच्यापासून जी होणारी इजा आहे ती किती भयानक आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी अभंगामधून महाराजांना सांगायचं आहे की जर एखाद्याच्या मनामध्ये दुसऱ्यांच्या प्रती जर घृणाभाव असेल, ईर्ष्या असेल, तर त्याचं जे मन आहे ते मधून किती जळजळ करतं. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्याची जी मनस्थिती आहे ती किती त्याला त्रास देते. आणि याचं एक उदाहरण म्हणजे ज्या वेळेस श्रीराम 14 वर्ष वनवास भोगून ज्या वेळेला अयोध्येला आले, तर त्यावेळेला त्या महालामध्ये कैकेयीची जी अवस्था आहे, त्यांना पहिल्यांदा बघितल्यानंतर कैकेयीचं जे चित्रण जर आपण बघितलं, दृश्य जर बघितलं, तर अक्षरशः तिची जी स्थिती आहे इतकी तिला त्रासदायक ठरली किंवा तिला त्याचा इतका मनस्ताप झाला. म्हणजेच एखाद्याच्या बद्दल आपण त्याला दंड देण्याकरता किंवा एखाद्या पापाला जर आपण निमित्त बनलं, तर त्याचं जी भोगणं आहे, त्याची जी मनस्थिती आहे इतकी त्याला त्रास देते की जसं विंचू चावल्यानंतर जसा माणूस उडतो, म्हणजे इतका काही त्याला त्रास होतो की खूप त्याला त्रास होतो, फणफण त्याच्या अंगामध्ये होते. तसंच हे जे पाप आहे, दुसऱ्यांना आपण दंड देण्यासाठी निष्पाप ज्याची काही त्याच्यामध्ये ज्याला म्हणतो चूक नाही आणि तिथं आपण त्याचं भागीदार बनतो, तर त्याच ठिकाणी त्याला खूप मनस्थितीचा संताप येतो, खूप त्याला पश्चाताप येत असतो. हे अभंगामधून या ठिकाणी सांगायचं आहे. बरोबर. किती सुंदर असा भावार्थ तुम्ही सांगितलेला आहे. आता आपल्या अभंगाची दुसरी ओळ आहे, आला डोळ्यांशी कवळ, आला डोळ्यांशी कवळ, तेने मळले उजड. या वाक्याचा काय बरं भावार्थ होतो? या ठिकाणी आपण बघतो की जसं कवळ म्हणजे या ठिकाणी अज्ञान किंवा घाण हा शब्द मोह या भावार्थानं वापरलेला आहे. तर जसं आपल्या डोळ्यात जर कचरा गेला, तर आपण जोपर्यंत तो कचरा काढत नाही तोपर्यंत आपल्याला आराम मिळत नाही. पण जोपर्यंत तो कचरा आहे तोपर्यंत आपल्याला किती त्याचा त्रास होतो, खूप त्रास होतो. असते छोटंसं पण असं वाटतं कितीतरी मोठं आपल्या डोळ्यामध्ये आहे कचरा. तर या ठिकाणी अभंगामध्ये महाराजांना हा एक उपदेश द्यायचा आहे की तुम्ही जीवन जगत असताना तुम्ही जर मनात
ह्या जर वाईट गोष्टी ठेवल्या तर तुमची मनस्थिती पण अशीच होते, त्रासदायक होते. तुमच्या मनामध्ये सुख शांती येऊ शकत नाही. म्हणून मनामध्ये आपण कोणत्याही व्यक्तीबद्दल किंवा स्वतःबद्दल आपण ज्याला आपण म्हणतो की मोहात अडकणारे, दुसऱ्यांना फसवणारे, कोणत्या इच्छावश असे जर विचार ठेवले तर त्या ठिकाणी मन स्थिर राहू शकत नाही, ईश्वराकडे ते मन जोडू शकत नाही. हे अभंगातून वर्णन करायचं आहे. बरोबर आहे. अंगाची भोवंडी भोय झाड फिरती धोंडी याचा काय बरं भावार्थ होतो? तर या ठिकाणी अभंगामध्ये ह्या ओळीमध्ये महाराजांना सांगायचं आहे की आपल्या जीवनामध्ये जे अज्ञान अंधकार आहे, ज्याला आपण म्हणतो की जे आंधळपण आहे, ते कधी निर्माण होतं की ज्या वेळेला ज्ञानावर अज्ञानाचा पडदा पडतो त्यावेळेला मनुष्य आंधळा होतो. म्हणजेच सद्विवेक बुद्धीच्या ठिकाणी ज्या वेळेला त्या बुद्धीचा नाश होतो त्यावेळेला व्यक्ती असं काही काम करून बसतो की नंतर त्याला पश्चाताप होतो. कधीकधी आपण बघतो की रागामध्ये मनुष्य, आत्ताच एक घटना झालेली आपण आता बघितलेलं की महाराज प्रवचन करणारे महाराज आणि त्यांनी प्रवचन करून आल्यानंतर रागामध्ये पत्नीचा खून केला आणि नंतर ते पश्चाताप करत राहिले. किंवा आपण जर आज जेलमध्ये जर बघितलं तर कैद्यांना जर आपण विचारलं की तुमच्या जीवनात तुम्ही काय असं केलं की जे या ठिकाणी तुम्ही आलेले आहात, ज्यावेळेला त्यांच्याशी वार्ता केली जाते त्यावेळेला ते हेच सांगतात की रागाच्या भरामध्ये आमच्या हातून असं काही होऊन गेलं, पता नाही त्यावेळेला एक अज्ञानाचा काय पडदा आमच्या समोर आला की हे आमच्या हातामधून झालं. तर महाराजांना अभंगामधून हे सांगायचं आहे की ज्या वेळेला अज्ञान अंधकार बुद्धीवर पडदा टाकतं त्यावेळेला चांगल्या लोकांकडूनही मोठे मोठे वाईट कृत्य होऊन जातात आणि नंतर त्याचा ते पश्चाताप करत असतात. म्हणून सदैव आपण आपल्या सद्विवेक हा जागृत ठेवला पाहिजे, रागामध्ये संयम ठेवला पाहिजे. तर आपण होणारी जी घटना आहे किंवा त्याचा जो परिणाम आहे तो टाळू शकतो. हे अभंगामधून सांगायचं आहे. खूपच छान याचा भावार्थ आहे. आता सर्वात लास्ट आपली अभंगाची ओढ आहे. तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड, तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड याचा काय बरं भावार्थ होतो? तर या ठिकाणी नाड या शब्दाचा अर्थ ऊर्जा किंवा शक्ती म्हणून वापरलेला आहे. जसं आपण बघतो की आपल्याला जर शरीरामध्ये काही अडचण निर्माण वाटली तर आपण काय करतो, किंवा याच्यामध्ये जर गरमी वाटली की आता खूप गरम होते तर आपण जाऊन काय करतो, स्नान करतो. म्हणजेच शरीरामध्ये होणारी अडचण दूर करण्यासाठी आपण वैद्याकडे किंवा डॉक्टरकडे जातो. दुसरी गोष्ट, जितकं होता येईल तितकं आपण या शरीराला साफसुथरं ठेवतो. तर त्याचप्रमाणे आपल्या मनस्थितीमध्ये जर अडचण निर्माण झाली तर त्याचं साधन काय आहे? मनाला झालेल्या वेदना त्या कुठं दूर होऊ शकतात? तर ज्या वेळेला आपण ईश्वराकडे त्याचा संवाद साधतो, ईश्वराकडे समरूप होतो, त्यावेळेला आपल्या मनात होणारी ही जी एक ज्याला आपण म्हणतो घाण जे आहे, मनातली घाण आपण ईश्वराच्या नामस्मरणानंच दूर करू शकतो. ज्याला म्हटलं जातं की नाही निर्मळ मन काय करील साबण. जर तुमचं निर्मळच मन नाही आहे, ती साबण फक्त शरीराला साफ करू शकते परंतु मनाला ती साफ करू शकत नाही. मनाला साफ करण्यासाठी ईश्वराचं नामस्मरण किंवा त्याची जी स्मृती आहे तीच तिथं काम करू शकते. हे अभंगामधून सांगायचं आहे. बरोबर. किती गूढ असं रहस्य आहे याचं की साबणामुळे आपलं जे आहे ते साफ नाही होणार आहे, ते मन निर्मळ असलं तरच ते साफ होतं. आणि याच्यानंतर आता आपण वळतोय की जाता जाता आपल्या भाविक भक्तांना आध्यात्मिक कोणता असा संदेश देऊ इच्छिता आपण? तर या ठिकाणी या अभंगामध्ये आपल्याला जाता जाता आध्यात्मिक संदेश हा मिळतो की ह्या
धगधगीच्या जीवनामध्ये ज्या ठिकाणी एकदम अशांतता आहे, एकदम कलाचं वातावरण आहे, द्वेष मत्सर वाढलेला आहे, अशा वातावरणामध्ये आपण आत्मसंयम ठेवून आपण आपल्या जीवनामध्ये ह्या ज्या वाईट गोष्टी आहे की ज्या आपल्या मनाला मनस्ताप करणाऱ्या आहे, त्या गोष्टीवर संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. पाप काय आहे, पुण्य काय आहे, याची जागृती सदैव मनात आपण ठेवली पाहिजे. तर आपण हे जे काही उपदेश ऐकतोय किंवा जे महत्त्वपूर्ण ज्ञानरत्न आपल्याशी आपण संवाद करतोय, याचा प्रयोग जर आपण जीवनामध्ये करत जाल, तर निश्चितच आपलं जे जीवन आहे हे सुंदर बनल्याशिवाय राहणार नाही किंवा जीवनात परिवर्तन आल्याशिवाय राहणार नाही. हा यामागील एक खूप सुंदर भावार्थ किंवा आध्यात्मिक संदेश निघतो. खूप छान असा आध्यात्मिक संदेश तुम्ही दिलेला आहे आणि यानुसार तुम्ही हे सांगितलेलं आहे की जे आपल्या हातून पाप घडतं तर त्याला आपल्याला पुण्यामध्ये कसं परिवर्तन करायचं हे तुम्ही आज इथे सांगितलेलं आहे. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचे पण खूप खूप धन्यवाद. भाविक भक्तांनो, आजच्या या अभंगामध्ये आपण पाहिलं आहे की पाप आणि पुण्य याचाच अर्थ हा आहे की अंधारात होते पाप, उजेडात पुण्य. म्हणजेच की अंधारामध्ये वाईट कर्म केले जातात आणि उजेडामध्ये म्हणजेच की पुण्य केलं जातं. तर अशा प्रकारे आपण या अभंगामध्ये पाहिलं आहे आणि असंच नवीन अर्थासह नवीन एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.